सगळ्यांचा शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी आणि आत्या जेवण करायला बसलोय. मस्त मावशीने काल कलिंगड दिलं होतं. इतकं गोड कलिंगड आहे, खूप गोड आहे. ते आत्याने छान असं घेतलंय चिरून. ही रात्रीची मस्त अशी दोडक्याची भाजी, इकडे भात आहे. रानातला मुळा आणलेला आहे. हे बघा मुळे केवढे सुंदर झालेत. आता अजून आम्ही मुळे लावणार आहे, म्हणजे असे जेवताना खायला होतात. थोडीशी घेवड्याची भाजी होती, तिचं असं थालीपीठ केल्यासारखं केलंय. तर खाली आहेत आपल्या मस्त ज्वारीच्या भाकरी, त्याच्या खाली चपात्या. तर आज भाजी काय केली ती तुम्हाला दाखवते. मस्त बनवलेली आहे शेवग्याची शेंग. तर शेवग्याची शेंगेची आमटी कोणाकोणाला आवडते. ही शेंग खरंच खूप टेस्टला भारी आहे. तर ते झाड आता मला लवकर म्हणजे बघावं, आता जागा बघून छान लावावं लागणार आहे. तर तुम्हाला आवडली का मी केलेली शेवग्याची शेंगेची येसराची आमटी? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर आत्या बसल्या आहेत इकडे आणि मी आता करतो जेवण. थोडंसं रानातलं काम आहे, ते करायला जायचं आहे. आत्या बघा ती पिल्लं कशी बाहेर आलीत ते बघा. आणि सस्सा इकडे त्या पिल्लांना बसलाय. आत्या हे बघा, हे बघा तिकडं बघत बसलाय. राहू दे रे सश्या, 3च पिल्लं राहिली आहेत. बघा कसा हो का आत्या इथं आले. ते बघा तिकडे त्या ह्याच्या घरात आले आणि ससा बसला इकडे. आत्या तुम्हाला आता उठव, मी तुम्हाला म्हणलं पण होतं आत्या की तुम्ही त्यांना बाहेर काढलं की आपल्याला सश्या आधी सश्याला हाकला. नका मारू आत्या. आत्या सश्याला मारतात कारण ससा, हे बघा ही मांजराची ती काय मांजराचीच म्हणते, कोंबड्याची पिल्लं बाहेर आली की हा ससा ना आगाऊपणा करतो. तर चला मग, कसं वाटलं आमचं रानातलं मस्त ही घेवड्याची भाकरी, कलिंगड, मुळा आणि ही दोडक्याची मस्त बनवलेली रानातलं जो ह्याची रेसिपीचा व्हिडिओ मी चॅनलला टाकला आहे, नक्की जाऊन बघा की मी ही दोडक्याची भाजी तुम्हाला आवडली आहे का? मस्त टेस्टला तर खूप छान आहे. कशी बनवली ह्याचा व्हिडिओ टाकला आहे, नक्की चॅनलला जाऊन बघा. आणि शेवग्याच्या शेंगेच्या भाजीचा म्हणजे रेसिपी हवी असेल तर तीही मी नक्की तुम्हाला एक दिवस छान अशी बनवून दाखवेल, गावाकडच्या पद्धतीची मस्त शेवग्याची शेंग. तर चला खूप उशीर झाला आहे, जेवण करतो आणि जातो रानातलं काम करायला. भेटूया पुढच्या व्हिडिओत.